गुड मॉर्निंग गाईज. आता वाजले आहे सकाळचे 5:45. मी इतकी सकाळी काबर उठली असेल आणि इतकी छानशी अशी रेडी काबर झाली असेल तर मला ते वाटतच असेल. आणि हा जो आवाज येत आहे ना तो माझ्या गावाकडचा आहे. तुम्ही जर शहरातले असेल तर गावाकडे येऊन बघा आणि सकाळी सकाळी हा आवाज ऐकून बघा. मन असं प्रसन्न वाटते आणि छान वाटते गावामध्ये. शहरातल्यापेक्षा गावामध्ये छानच वाटणार आहे कारण का गाव आहे ना. आणि मी कुठेतरी जाणार आहे तुम्हाला लवकरच समजेल. आणि माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे. तुम्ही लाईक करा, कमेंट करा, छान छान कमेंट करा, शेअर करा. आणि मी कुठे जाणार आहे, काय काय मजा मस्ती करणार आहे तुम्हाला या सगळ्या ब्लॉगमध्ये माहिती पडेल. सो आम्ही आता निघालेलो आहे. आम्हाला खूप वेळ झाला आहे. आणि ही माझी फ्रेंड बघा. समझ रहे हो आप? समझ रहे हो? आम्ही दोघीच चाललेलो आहे आणि ती फ्रेंड्स येणार आहे आमच्या तिथे. सो बघू आता पुढे. गाडी थांबलेली आहे. आम्हाला या गाडीमध्ये जायचं आहे. आमचा काहीच फायदा नाही आहे ना ताई. किती वेळचं निघालोय आपण? किती वेळ उठवलं? अरे बोला ना ताई. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सो हे गाईज आम्ही आताच पोहोचलेलो आहे जामसावली. आणि ह्या बघा व्ह्यू, हा वरचा व्ह्यू बघा किती छान आहे. आम्ही आता आतमध्ये चाललेलो आहे. आम्ही आता आमच्या बॅग्स वगैरे घेऊन घेते आणि मग आम्ही जाणार आहे आतमध्ये. कसं वाटतं संस्कृती बोल? खूप जास्त आम्ही चाललेलो आहे आता मंदिरात पाहण्यासाठी. बघा मंदिरचा व्ह्यू. इथून आतमध्ये जायचं आहे. मस्त दिसून राहिला पण हा आम्ही फायनली चाललो आहे आता मंदिरात. हे बघा आमचा चिनू चाललेलो आहे आतमध्ये. आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही ते माहिती पण पाहायला दिवसाने फोटोज काढायला ब्लॉग्स काढायला. भाई इधर तो देख क्या क्या चल रहा है. अक्षरशः त्या बळीच्या अंगात येत आहे. फोटो भेटले सर्वांना मला इथे. ते बघा बाल गोपाल. ताई आलेल्या आहे इथं पण आम्ही आलेलो नाहीये. आम्ही फर्स्ट टाइम आलेली आहे. ताई आली. व्ह्यू छान आहे पण हा मंदिराचा सगळं डेकोरेशन वगैरे बघा किती छान आहे. आम्ही ना आता या दुकानात थांबलोय. पुढे आमच्या मॅडम बाई काही येऊन नाही राहिला इकडे. ऊन आहे खूपच बघा. आम्ही इकडे चाललो होतो मंदिरात. इकडे पहा काय चालू आहे. इकडे लग्न चाललंय. हे आमचा चिकू छोटासा जेवणाचा मेनू पहा आमचा. अस्सल मराठी जेवण, अस्सल मराठी. व्हिडिओग्राफर. सगळेजण असे जेवायला बसले मस्त. 2 hours later. हे बघ का कसे झोपले आणि